मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ रसायनचा टँकर उलटल्याने गेल्या 22 तासांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो वाहन चालक आणि प्रवासी अडकून पडले आहेत. अपघातग्रस्त टँकरमधून अत्यंत ज्वालाग्रही वायूची गळती होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी पुणे ते मुंबई दिशेकडे जाणारा हा केमिकल टँकर आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. टँकरमधून वायुगळती सुरू झाल्याने अग्निशमन दल आणि महामार्ग सुरक्षा पथकाची यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे. मात्र गॅस गळतीमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन महामार्गावरील एक लेन पूर्णपणे बंद ठेवत टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेतले जात आहेत. याचा मोठा फटका दोन्ही बाजूंच्या वाहतुकीला बसला असून खंडाळा आणि लोणावळा परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. महामार्ग सुरक्षा पथकाने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत एक्सप्रेसवेवरील प्रवास टाळावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे. दरम्यान अनेक तास वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना अन्न आणि पाण्याअभावी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपेलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे. जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी. तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.